प्रेग्नन्सीच्या दरम्यान येणारे स्ट्रेच मार्क्स कमी करायचे असतील किंवा ते येऊ नये असं वाटत असेल तर या पुढच्या काही गोष्टी जरूर करायच्या आहेत। सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला भरपूर असं पाणी प्यायचं आहे। तुम्ही जेवढे जास्त हायड्रेटेड राहाल तेवढी तुमची जी त्वचा आहे ही निरोगी आणि तजेलदार राहायला मदत होईल आणि हे स्ट्रेच मार्क्स होण्याचे चान्सेस आहेत हे कमी होतील। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक चांगल्या क्वालिटीचं मॉइश्चरायझर रेग्युलरली डेली लावणं गरजेचं आहे। याशिवाय तुम्ही कोकोनट ऑइल किंवा आल्मंड ऑइल सुद्धा तुमच्या बेलीवरती लावू शकता, पोटावरती लावू शकता, ज्यामुळे स्ट्रेच मार्क्स येण्याचे जे चान्सेस आहेत हे कमी होतात किंवा जरी आले तरी ते तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये येत नाहीत। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला नियमितपणे व्यायाम करणं गरजेचं आहे। अगदी प्रेग्नन्सीमध्ये हलका फुलका व्यायाम किंवा रेग्युलर वॉक करणं, छोटे छोटे स्ट्रेचिंगचे एक्सरसाइज करणं, योगा करणं या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। तुम्हाला ऍक्टिव्ह राहायचं आहे। जेवढे तुम्ही योगासनं कराल किंवा तुमची बॉडी जेवढी फ्लेक्झिबल राहील तेवढी नॉर्मल डिलिव्हरीसाठी सुद्धा फायदा होईल आणि शिवाय हे जे स्ट्रेच मार्क्स येण्याचे चान्सेस आहेत हे सुद्धा कमी होतील। त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा आहार हा पूरक ठेवायचा आहे। आहारामध्ये भरपूर असं प्रोटीन, कॅल्शियम, आयरन आणि फायबर येतील याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे। तुमचा आहार हा बॅलन्स्ड असायला हवा, पुरेसा असायला हवा। पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रेग्नन्सीच्या दरम्यान पुरेशी झोप घेणं सुद्धा गरजेचं आहे। सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सीच्या दरम्यान तुम्हाला तुमचं जे वजन आहे हे नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे आणि यासाठी तुम्हाला वरच्या सगळ्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे। जर तुम्ही व्यवस्थित पाणी पित असाल, नियमित व्यायाम करत असाल, तुम्ही स्वतःला ऍक्टिव्ह ठेवत असाल तर अपेक्षेपेक्षा जास्त तुमचं वजन वाढत नाही आणि स्ट्रेच मार्क्स ही येत नाही।